Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn icebreakers activity from the poem Have You Earned Your Tomorrow, written by Edgar Guest. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English up to 2.3 and syllabus of 10th English up to 2.3 is available in the form of videos on this channel, and the link is given in the description box too. So let's begin icebreakers. First icebreakers activity, complete the following web. खाली एक वेब दिलेली आहे, ती कंप्लीट करा. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. लोकांना आपल्याला मदत करायची आहे, तर त्याचे डिफरंट वेज काय आहे, म्हणजे वेगवेगळे मार्ग. इतरांना मदत करायचे वेगवेगळे मार्ग कोणते? तर पहिला आहे बाय पेईंग नीडी. आपण गरजू लोकांना काही पैसे देऊन मदत करू शकतो. दुसरं बाय प्रोव्हाइडिंग क्लॉथ्स ऑर फूड. लोकांना आपण जे गरजू आहेत त्यांना आपण कपडे किंवा अन्न देऊन त्यांची मदत करू शकतो. तिसरं बाय गिविंग मेंटल सपोर्ट. काही लोकांना मानसिक आधाराची गरज असते, अशा लोकांना आपण मानसिक आधार देऊन त्यांची मदत करू शकतो. आणि चौथं बाय टीचिंग पुअर्स विदाऊट पेमेंट. जे मुलं, जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना आपण शिकवू शकतो त्यांच्याकडून पैसे न घेता, तर अशा प्रकारे आपण त्यांची मदत करू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट डिफरंट इडियम्स प्रोवर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमारो वन इज डन फॉर यू. तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टुमारो हा शब्द ज्या इडियम्स म्हणजे वाक्प्रचारामध्ये येईल किंवा प्रोवर्ब्समध्ये येईल, तर तशा इडियम्स किंवा प्रोवर्ब आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. पहिली नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. हे आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ आहे की कोणतंही काम उद्यावर ढकलू नका. जे तुम्हाला आज करायचे आहे ते आजच करा, जे तुम्ही करू शकता ते. दुसरा आपण लिहू शकतो टुमारो इज द डे दॅट इडलर्स गेट बिझी. म्हणजे उद्याचा दिवस हा असा असतो की तो नेहमी बिझी असतो, पण कोणासाठी? जे लोक आजचं काम करण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा जे लोक इडलर्स आहे, आळशी आहे, तर अशा आळशी लोकांसाठी उद्याचा दिवस हा फार बिझी असतो. कारण ते लोक आज काहीच करत नाही, सर्व काही उद्यावर ढकलतात, म्हणून त्यांचा उद्याचा दिवस हा बिझी असतो. तिसरं पेसिमिस्ट ड्रॉप्स द कर्टेन ऑन टुमारो. जे पेसिमिस्ट असतात म्हणजे निराशावादी लोक असतात, जे आशावादी नसतात, तसे लोक उद्याची जी संधी असते त्यावर ते पडदा टाकतात. म्हणजे जे काम उद्या होणारं असतं ते काम या लोकांच्या मानसिकतेमुळे होत नाही, कारण हे लोक पेसिमिस्ट असतात, निराशावादी असतात. त्यांना उद्यामध्ये कुठलीही संधी दिसत नाही, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की पेसिमिस्ट ड्रॉप्स द कर्टेन ऑन टुमारो. डी लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमारो. असं जगा की जणू काही तुम्ही आता उद्या मरणारच आहात. म्हणजेच तुम्ही आजचा दिवस हा अतिशय आनंदात जगा. असं काही जगा की ते तुम्ही या अगोदर कधीच जगले नाही. त्याला असं म्हटलं जातं की लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमारो. म्हणजे जणू काही तुम्ही उद्या मरणारच आहात. ई यू कांट हॅव अ बेटर टुमारो इफ यू आर थिंकिंग अबाउट एस्टरडे ऑल द टाईम. जर तुम्ही कालच्याबद्दलच सदा सर्वदा किंवा नेहमीच जर विचार करत असाल की काल काय झालं, काल काय झालं, काल कोणत्या चुका झाल्या, असाच जर तुम्ही विचार करत राहिले तर तुम्ही तुमचा टुमारो बेटर करू शकत नाही. म्हणजेच काय, तर काल जे काही झालेलं आहे ते विसरून जा आणि केवळ उद्याचा विचार करा. यफ लिव्ह नथिंग फॉर टुमारो विच कॅन बी डन टुडे. अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन यांनी म्हटलेलं आहे की उद्यासाठी कोणतीही गोष्ट सोडू नका जी तुम्ही आज करू शकता. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही आज करू शकता, तुमच्याकडून त्या होणं शक्य आहे, त्या आजच करा. त्या विनाकारण उद्यासाठी सोडू नका. तर याहीपेक्षा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगळ्याही काही प्रोवर्ब्स किंवा इडियम्स तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये आपल्याला टुमारो हा शब्द आला पाहिजे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पाहू. व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भविष्याचं नियोजन करता की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे, तर त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टी थिंक ऑफ करता, कुठल्या गोष्टींचा विचार करता की ज्यामधून तुमचं फ्युचर प्लॅनिंग होईल. तर त्या गोष्टी राहू शकतात. पहिले या ठिकाणी दिलेलं आहे करिअर. म्हणजे तुम्हाला कोणतं करिअर निवडायचं आहे, कोणत्या गोष्टीमध्ये जॉब करायचा आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या रोजगारासाठी त्या क्षेत्राला निवडायचं आहे. बी होईल फायनान्शियल सिक्युरिटी.
तुम्हाला तुमचं फ्युचर प्लॅनिंग करताना तुमची फायनान्शियल सिक्युरिटीचा विचार करावा लागेल. कारण आर्थिकदृष्ट्या जेवढे तुम्ही समृद्ध राहाल तेवढं तुमचं फ्युचर सिक्युअर राहील. त्यानंतर आपण विचार करू हायर एज्युकेशनचा. म्हणजे एज्युकेशन तर आपण घेतोच, परंतु त्याहीपेक्षा आपलं फ्युचर बेटर झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काही हायर एज्युकेशन घ्यावं लागतं. जेणेकरून आपण जे करिअर निवडलं त्याच्याशी संबंधित किंवा जे करिअर आपल्याला निवडायचं आहे त्याच्याशी संबंधित त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला काही एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन त्या संदर्भात प्लॅनिंग करावं लागतं. त्यानंतर आहे वेज टू ओव्हरकम डेंजर्स इन करिअर. आता जे काही करिअर तुम्ही निवडणार आहात त्यामध्ये जे काही डेंजर्स येणार आहेत किंवा येतील त्याविषयी तुम्हाला कल्पना असली पाहिजे. म्हणजेच काय तर तुम्ही निवडलेल्या करिअरमध्ये येणाऱ्या संभाव्य धोक्यांना तुम्ही कशी मात करू शकता किंवा त्या डेंजरला तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता या संदर्भातही तुमच्याकडे प्लॅनिंग असलं पाहिजे. म्हणजे तुमचं फ्युचर सिक्युअर होईल. फ्युचर प्लॅन करताना आपण आपलं ट्रॅव्हलिंग संदर्भात सुद्धा प्लॅनिंग करत असतो की आपल्याला देशामध्ये कुठे फिरायचं आहे किंवा देशाबाहेर म्हणजे ॲब्रॉडमध्ये आपल्याला कुठे फिरायचं आहे. तर अशा प्रकारच्या ट्रॅव्हलिंगचं सुद्धा आपण फ्युचर प्लॅनिंगच्या संदर्भात विचार करत असतो. त्यानंतरचा पॉईंट आहे ज्यावर सुद्धा आपण विचार करतो ते आहे हॅविंग होम. म्हणजे आपलं घर कुठे असलं पाहिजे, किती मोठं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्या संदर्भात सुद्धा आपण प्लॅनिंग करत असतो. पुढची ॲक्टिव्हिटी प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो वन इज डन फॉर यू. आता आपल्याला एक टुमारोचं प्लॅनिंग करायचं आहे आणि या एका टेबलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या गोष्टींसंदर्भात प्लॅनिंग करताना आपल्या डोक्यामध्ये कुठल्या आयडियाज असल्या पाहिजे तर त्या आयडियाज आपल्याला त्या टेबलमध्ये उतरवायच्या आहेत आणि टेबल कंप्लीट करायचं आहे. दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन आणि फंक्शन ॲट युअर होम ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या संदर्भात आपण आता प्लॅनिंग करू. पहिलं एक्झामिनेशन. आपल्याला शेवटी दिलेला आहे टेबलमध्ये रिव्हिजन. तर रिव्हिजनच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट फोकसिंग ऑन एंटायर टॉपिक. आपला जो सिलेबस आहे ज्याची आपल्याला एक्झाम द्यायची आहे त्या संपूर्ण सिलेबसवर आपल्याला फोकस करायचं आहे. फोकस केल्यानंतर दुसरी गोष्ट टेकिंग नोट्स ऑफ डिफिकल्ट टर्म्स अँड टॉपिक. त्यानंतर आपल्याला डिफिकल्ट ज्या टर्म्स आहे किंवा जो काही डिफिकल्ट टॉपिक आहे त्या संदर्भात नोट्स घ्यायचे आहे आणि शेवटी रिव्हिजन. दुसरी गोष्ट आहे कॉलेज फंक्शन. आपल्याला कॉलेजमध्ये एक फंक्शन ऑर्गनाईज करायचं आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट दिलेली आहे प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. म्हणजे ज्या काही ड्युटीज आहे, कर्तव्य, कामं, त्या कामांची लिस्ट आपल्याला प्रिपेअर करावी लागेल फंक्शनच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आपल्याला फायनलाइज करावं लागेल चीफ गेस्ट. तर त्या फंक्शनसाठी आपण कुणाला बोलावणार आहोत, चीफ गेस्ट, आणि त्या चीफ गेस्टची तारीख त्यांना विचारून ठरवावी लागेल. आणि त्याच्यानंतर फायनलायझिंग बजेट अँड डेट ऑफ आवर फंक्शन. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कॉलेजच्या फंक्शनची डेट फायनलाइज करावी लागेल आणि त्यासोबतच फंक्शनसाठी किती बजेट म्हणजे किती खर्च येणार आहे त्याही संदर्भात आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. तिसरी गोष्ट आहे फंक्शन ॲट युअर होम. आणि यामध्ये पहिली गोष्ट या ठिकाणी दिली आहे क्लिनिंग द हाऊस. आपल्या घरी फंक्शन आहे तर सर्वप्रथम आपण आपलं घर स्वच्छ करू. त्यानंतर आपण करू लिस्ट ऑफ गेस्ट. म्हणजे आपल्याला कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं आहे त्या पाहुण्यांची यादी. अरेंजमेंट ऑफ फूड अँड अदर नेसेसरी थिंग्स. आणि त्यानंतर आपल्याला कोणते फूड्स त्या फंक्शनमध्ये ठेवायचे आहे किंवा ज्या काही नेसेसरी थिंग्स आहे, महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या फंक्शनसाठी आवश्यक आहे तर त्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव आपल्याला करावी लागेल. आणि त्यानंतर शेवटी वेलकमिंग अँड सर्विंग गेस्ट. आणि त्यानंतर गेस्टचं वेलकम करणे आणि गेस्टला सर्व करणे. म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, त्यांना फूड देणे, त्यांना सर्व्हिस देणे, त्यांचा मान सन्मान करणे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी फ्रॉम द पोयम हॅव यू अर्न युअर टुमारो रिटन बाय एडगर गेस्ट. And friends, if you are new here and haven't subscribed this channel, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos, and don't forget to press the bell icon. Syllabus of 12th English and 10th English is completed up to 2.3 and all videos are available on this channel Moral English Guru, and link is also given in the description box. So friends, do watch Moral English Guru for standard 10th and 12th English, and don't forget to subscribe the channel if you are new here. Thanks a lot for watching Moral English Guru. Thank you.